त्विषा शर्मा संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा। त्विषाच्या मृतदेहावर आज भोपाळमध्ये दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम। पुण्यामध्ये शिवराज मोटेगावकरची कोट्यवधींची मालमत्ता। वारजे भागामध्ये मोक्याच्या ठिकाणी 51 गुंठे जागा। सीबीआय आणि ईडी करणार चौकशी। तुम्ही एम्समध्ये लागणार विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडत मोटेगावकरचा दावा करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा आला समोर। मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमधील तो गॉड कोण, नीट पेपरफुटीच्या गॉडफादरचा तपास सुरू। आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार। शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेली धमकी भोवण्याची शक्यता। संभाजीनगरमध्ये शिवसेनेतला अंतर्गत कलह चव्हाट्यावर। निधी वाटपावरून सत्तारांची नाव न घेता शिरसाटांवर आगपाखड। हाकेंची प्रसाद लाड आणि जरांगेंवर शिवराळ भाषेत टीका। प्रसाद लाड यांना पाठवून भाजपनं सेल्फ गोल केल्याचा सुद्धा आरोप। महायुतीमध्ये निमंत्रण पत्रिकेतील नावावरून वाद। सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या पत्रिकेत उपमहापौरांनाच स्थान नाही। अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिकांची गर्दी। आदित्य ठाकरेंनी सुद्धा घेतली अमित ठाकरेंची भेट। महाराष्ट्रातील 5 खासदारांना संसद रत्न पुरस्कार। श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांना पुरस्कार जाहीर। हेमंत सावरा, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी यांना सुद्धा संसद रत्न पुरस्कार। वाशिम जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख सुरेश मापारी भाजपमध्ये। ठाकरेंच्या 20 ते 11 200 ते 250 पदाधिकाऱ्यांचा सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मतीन पटेलला नाशिक गुन्हे शाखेची नोटीस। निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी नोटीस। पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर राहणार का याकडे लक्ष। देवगड हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री। ओसरगाव टोल नाक्याजवळ देवगडमधील आंबा उत्पादक आक्रमक। परराज्यातील आंबे फेकले महामार्गावर। स्टॉल सुद्धा उधळले।